ताई, तुम्ही एवढं रुपाली चाकणकरांना कडाडून विरोध करताय, मात्र दुसरीकडे तुमचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे त्यांना कुठेतरी पाठीशी घालण्याचा प्रयत्न करतायत. त्यांच्यावरती राजकीय दबाव आणला जातोय आणि त्यांना एक सॉफ्ट टार्गेट केलं जातं असं त्यांचं म्हणणं आहे. तुमची भूमिका ही शहराध्यक्षांपेक्षा थोडीशी वेगळी पाहायला मिळते. नक्कीच वेगळे आहे. आमचे शहराध्यक्ष अरविंद भाऊ शिंदे हे त्यांचं वैयक्तिक मत असू शकतं, परंतु हे वैयक्तिक नाही हे त्यांना समजायला हवं होतं. हे एक राजकीय पक्षाचे पदाधिकारी आहेत, जबाबदार पदाधिकारी आहेत. आज महिलांच्या बाबतीमध्ये एवढी मोठी घटना होऊन सुद्धा ते बोलले कसे हे मला आश्चर्याचा धक्का बसलेला आहे. त्याचबरोबर त्यांनी असं हेही वक्तव्य केलं की वेळ पडली तर आम्ही वरिष्ठांशी बोलू आणि त्यांना पक्षामध्ये घेण्यासाठी आम्ही शिफारस करू. ही काय पद्धत आहे? वेळ पडली तर ह्यांच्या राजीनाम्याची मागणी आमच्या वरिष्ठांकडे आम्ही करू. म्हणजे अरविंद शिंदेच्या राजीनाम्याची मागणी तुम्ही करता? का नाही करायचं? महिलांसाठी जर आपण लढणार नसाल, महिलांचं शोषण होत असणाऱ्या एका माणसाबरोबर ह्या बाईचे जे काय असेल त्यांचं साठलोटं आपल्याला माहिती नाहीये, तुम्ही त्यांना सपोर्ट कसं करू शकता? आणि जर महिला आमच्या पक्षातल्या सुरक्षित नसतील, महिलांवरती अशा सगळ्या गोष्टी होत असतील आणि ह्याला सपोर्ट जर अरविंद शिंदे करत असतील तर नक्कीच आम्ही राजीनाम्याची मागणी करू. अरविंद शिंदेच्या राजीनाम्याची मागणी ते करतायत. अर्चना शहा आपल्यासोबत होत्या. खरं तर काँग्रेसच्या त्या महिला नेत्या आहेत आणि एकंदरीत संपूर्ण प्रकरणावरती आता रुपाली चाकणकरांनी राजीनामा दिला याचा